अमोल बसवराजी पाटील मिराजदार यांना हा पुरस्कार इथे दिला जात आहे. यस, मी रोटरीयन अभिजित पटवारी यांना विनंती करतो की त्यांनी या दुसऱ्या रोटरी वीर भूषण पुरस्काराची घोषणा करावी व मानपत्राचे वाचन करावे. तसेच अमोल पाटील सरांचा परिचयही करून द्यायचा. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनी, सर्वप्रथम डीजी सरांचे आभार. त्यांनी आपल्या भाषणातून एक ऊर्जा संचार केली, त्यामुळं जे मन असं कोलमडून गेलेले ते थोडं प्रज्वलित झाले. तर थँक्यू डीजी सर. रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलतर्फे देण्यात येणारा मानाचा उदगीर भूषण 2026-27 या पुरस्काराचे मानकरी माननीय श्री अमोलजी पाटील साहेब यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. उदगीरकरांना अमोलजींचा परिचय करून देणं मला असं काही संयुक्तिक वाटत नाही, कारण सगळ्यांना ते परिचयाचे आहे. पण त्यांचा उदगीर ते दिल्ली दौरा हा जो प्रवास आहे तो खूप रंजक आहे. तो प्रवास मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. सध्याला अमोलजी NHLML चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड ही NHAI ची सबसिडरी कंपनी म्हणून आहे आणि हे सगळं मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या अंतर्गत येतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे ते OSDI ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. त्या मंत्रालयाअंतर्गत जे पण कामे होतात त्यामध्ये अमोलजींचा खूप मोठा वाटा असतो. आता अमोलजी दिल्लीला आहेत, ज्या मंत्रालयात आहेत ते पण खूप मोठं मंत्रालय आहे आणि त्याचं काम पण खूप मोठं आहे, म्हणून त्यांना तिकडे सगळेजण साहेब म्हणतात. पण माझ्यासाठी, आपल्या सर्व उदगीरकरांसाठी ते नेहमीच भैया राहिलेले आहे. बरोबर भैया? तर अमोल भैया आमच्यासाठी एक आपुलकीचं नातं आहे आणि हक्काचं व्यासपीठ आहे. तर त्यांच्या हा प्रवास सांगण्याच्या अगोदर त्यांची कौटुंबिक माहिती थोडी आपल्यासमोर मांडतो. त्यांचे वडील श्री बसवराजी पाटील, त्यांनी लॉमध्ये शिक्षण घेतलं, पण त्यांनी एक राजकारणी, एक समाजकारणी कसा असला पाहिजे याचं उत्तम उदाहरण उदगीरला दाखवून दिलं. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं एक अग्रण्य असं नाव आहे. त्यांच्या मातोश्री पद्मावती पाटील या MA इंग्लिश आहेत आणि आता रिटायर्ड शिक्षिका आहेत. त्यांचे भाऊ अभिरुची पाटील हे खूप नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर आहेत. ही जण IIT मद्रासचे ते पासआउट आहेत आणि माझे खूप चांगले मित्र आहेत. आणि त्यांची बहीण अश्विनीताई हे पण उच्च शिक्षित आहेत. MSc मायक्रोबायोलॉजी त्यांचं झालेलं आहे. तर एकंदर पाहता असं उच्च शिक्षित कुटुंब अमोलजींचं आहे, अमोल भैयांचं आहे. अशा सुसंस्कृत कुटुंबामध्ये त्यांचं संगोपन झालं आणि या उदगीर परिसरामध्येच त्यांचं बालपण पण गेलं. 1997 मध्ये त्यांची 10वी झाली विद्यावरणी हायस्कूलमध्ये आणि 1999 मध्ये ते उदयगिरी कॉलेजमधून 12वी पासआउट झाले. ही खरी गोष्ट आहे ती 12वी नंतर आहे, कारण 1999ला त्यांनी झालं त्याच्यानंतर जे आहे आपल्या भागात तेवढं असं प्रचलित नव्हतं की कुठेतरी NIT ला जावं, IIT ला जावं. पण त्यांनी नवीन पायंडा सुरू केला आणि NIT राऊरकेलामधून इलेक्ट्रॉनिक्सची डिग्री कंप्लीट केली, BTech. आणि तिथे पण ते मेरिटचे विद्यार्थी होते. तर हे सगळं ते करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी कधी विसरलं नाही. जॉब आणि कॉर्पोरेट क्षेत्रात पदार्पण करण्याच्या आधी त्यांनी उदगीरमध्ये करिअर गायडन्स प्रोग्राम सुरू केला, जो MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचा ठरला. मोफत ग्रंथालय सुरू केलं आणि राईजच्या मार्फत खूप असे सामाजिक उपक्रम सुरू केले. तर हा त्यांचा
इंजिनिअरिंग पर्यंतचा प्रवास आहे. त्याच्यानंतर थोडंफार कॉर्पोरेट आणि त्यांचा ग्लोबल अनुभव मी थोडक्यात सांगतो. 2003 मध्ये सत्तर कम्प्युटर्स पासून त्यांची सुरुवात झाली आणि 2005 मध्ये त्यांना CSC कम्प्युटर सायन्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये नोकरी करण्याची संधी भेटली. आणि तेव्हा त्यांना थोडं रिअलाइज झालं की आपल्याला टेक्नॉलॉजी तर माहितीच आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केटिंग हे पण आपल्याला खूप माहिती पाहिजे जर आपल्याला कुठेतरी इम्पॅक्ट करायचं आहे. तर त्यामुळे त्यांनी SP जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून सिंगापूर आणि दुबई येथून MBAचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर ते स्पेन्सर रिटेल या चेन्नई येथील कंपनीमध्ये रुजू झाले. मला वाटतंय ते वर्ष होतं 2008 बरोबर आहे. हे वर्ष मला प्रकर्षाने एवढ्यासाठी माहिती आहे कारण 2008ला माझं पहिलं इंट्रोडक्शन झालं. मी आणि आपले नूतन अध्यक्ष विक्रम राणा सांगताय माझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी वेल्लोर येथे जात होतो आणि आम्हाला कळालं की भैया तिथे आहेत, म्हणून तेव्हा माझी भैयाची पहिली भेट झाली. म्हणून 2008 माझ्या खूप लक्षात आलं. जसं सगळ्यांचे भैया तसं नूतन अध्यक्ष जे आहेत ते आमच्या रोटरीचे अण्णा आहेत आणि ते उदगीरचे पण अण्णा आहेत. तर स्पेन्सर हे भैयाचं एक माइलस्टोन होतं. त्यानंतर त्यांनी विप्रो इन्फोसिस या कंपनीच्या माध्यमातून USA ऑस्ट्रेलिया या देशांचे दौरे केले आणि तिथला ग्लोबल अनुभव आपल्या गाठीशी बांधला. 2014 साली ते भारतात आले आणि 2014 साली त्यांनी फ्लिपकार्ट जॉईन केलं आणि तिथे बिझनेस हेड म्हणून बऱ्याच वर्ष काम केलं. आता पहा, एक उच्च शिक्षित तरुण खूप चांगल्या पदावर IT क्षेत्रात काम करतोय, पण त्याला आपल्या गावाकडची ओढ काही राहिली नाही. म्हणून त्यांनी 2016च्या आसपास ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून गुळ निर्मिती उद्योग सुरू केला आणि त्या उद्योगातून निर्माण झालेला गुळ त्यांनी पूर्ण भारतभर पोहोचवला. तर दॅट्स पॉवर ऑफ बिझनेस मार्केटिंग आणि त्यांनी टेक्नॉलॉजी त्यामध्ये फार उपयोग केला. पुढे कोविडमध्ये लेबर मॅनेजमेंटमुळे तो उद्योग बंद करावा लागला, पण त्यांना हा जो उद्योग आहे तो माइलस्टोन ठरला. आता त्यांनी IT क्षेत्र सोडून या बिझनेसकडे का वळलं, तर आय थिंक ही बिलीव्स being an employer is far more glamorous than being an employee. And he rigorously follows that. आणि जे पण एंटरप्रेन्योर आहेत त्यांना ते याच पद्धतीनं मार्गदर्शन करू इच्छितात की तुम्ही नोकरी देणारे बना, नोकरी घेणाऱ्यापेक्षा. 2019 फास्ट फॉरवर्ड करतो आणि 2019ला येतो तेव्हा त्यांची माननीय श्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांच्यासोबत भेट झाली आणि त्यांच्याकडे तेव्हा 2019ला MSME पण मंत्रालय होतं आणि MSME मंत्रालय होतं आणि हा योगायोग होता की भैयांची भेट झाली आणि भैयांच्या डोक्यात जी कल्पना होत्या की रुरल एम्प्लॉयमेंट कसं वाढवायचं, Tier 2 सिटीचा विकास कसं करायचा, ते नितीन गडकरी साहेबांना सांगत होते आणि त्यांना ती कल्पना आवडली आणि त्यांनी लगेच भैयांना रुजू करून घेतली. आणि जेव्हा ते रुजू करून घेतलं त्यांना सॉर्ट ऑफ असाइनमेंट दिल्या काही आणि त्या असाइनमेंट्स भैयांनी खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करून दाखवल्या. ते भैयांची इंटर्नशिप होती आणि इंटर्नशिप टू फुल टाईम त्यांनी कन्वर्ट करून घेतलं आणि जेव्हा गडकरी साहेबांकडे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे आलं तर तेव्हा त्याच्यामध्ये पण फुल टाईम जॉब भैयांचा लागला. आता आमची 7 वर्ष झालं ते गडकरी साहेबांसोबत काम करतात. त्यांनी ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स, एनर्जी, ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी या सर्व क्षेत्रामध्ये काम केलं आणि जवळजवळ सगळ्या मेजर प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग असतो, त्यांचा मोलाचा वाटा असतो. पण एक तुम्हाला एक स्टोरी सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या अमोल भैयांचं महत्व दिल्ली येथे किती आहे. आपल्या लातूरचे काही राजकारणी, लातूर जिल्ह्यातील काही राजकारणी, फक्त नाव नाही घेणार, पण लातूर जिल्ह्यातील राजकारणी दिल्लीला गेले होते आणि अमोल भाईंना भेटले
आणि तेव्हा अमोल भाईला जस्ट एक कॉल आला आणि तो त्या कॉलवर असं सांगितलं, थँक्यू अमोल जी, आपकी वजह से हमारा काम हो गया. बस थँक्यू अमोल जी, आपकी वजह से हमारा कॉल हो गया, काम हो गया. तुम्ही विचार करा तो कॉल कोणाचा असेल. तर तो कॉल होता काँग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे यांचा. बरोबर नाही? मी ते करेक्शन फक्त केंद्रात बीजेपीचं सरकार आहे, एनडीएचं सरकार आहे म्हणून फक्त त्यांचीच कामं करायचे ह्या गडकरी साहेबांचाही स्वभाव नाही आणि तसा अमोलभाईंचाही स्वभाव नाही. तर त्यामुळं जे नेते आपला लातूर भागातून उदगीर भागातून गेले तर त्यांचं एक वाक्य होतं. ते म्हणाले, आम्ही 30-40 वर्ष राजकारणात आहोत पण आम्हाला हे जमलं नाही, पण तुम्ही 3-4 वर्षात करून दाखवलं हे खूप कौतुकास्पद आहे. तर खरंच आम्हाला या गोष्टीचं खूप कौतुक आहे की आमचा भैया एवढ्या उंचीपर्यंत पोहोचला. सहसा गडकरी साहेबांसोबत ट्युनिंग जमत नाही कोणाचंही, पण त्यांनी अमोल भाईचं ट्युनिंग कसं काय जमलं त्याचं एक सांगतो की त्यांचं एक म्हणणं होतं की आय लाईक द पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रॉब्लेमला दुसरा प्रॉब्लेम आणू नका, तुम्ही प्रॉब्लेमचा दुसरा सोल्युशन सांगा, तर म्हणजे मला पुढं काम करण्यात येईल. तर त्यामुळं भैयांना याच्यामध्ये काम करायला खूप भेटलं. हे झालं आता दिल्लीचं. आता भैया आहेत पण आपल्या भागासाठी त्यांनी काय केलं की बाबा आपल्या उद्योगसाठी लातूरसाठी त्यांनी काय केलं हा पण एक महत्वाचा विषय आहे. तर तुम्हाला ते पण थोडं थोडक्यात माहिती करून देतो. आष्टा मोर्चाचा सर्व्हिस रोड आहे त्याचा प्रलंबित प्रश्न भैयांनी स्वतः मिटवला. त्यांनी गडकरी साहेबांसोबत पर्सनली त्या बाबतीत दखल घ्यायला सांगितली आणि तत्कालीन कलेक्टर जे वर्षा घोगे मॅडम त्यांच्याशी स्वतः जाऊन भेटले आणि सर्व्हिस रोडचा प्रॉब्लेम संपून टाकला. तर ही पण खूप अभिमानाची गोष्ट. त्याबरोबर उदगीर देगलूर सगळी मार्ग असेल आणि उदगीरचा 4 लेन रिंग रोड. मी रिंग रोडबद्दल बोलतो नाही, आजकाल 4 लेन म्हणजे उदगीरकरांच्या नाव खूप काही येतं पण मी 4 लेन रिंग रोड म्हणतो. आणि डेली रिहॅबिलिटेशन प्रोजेक्ट यामध्ये पण भैयांचा खूप मोठा वाटा आहे आणि लातूर आउटर रिंग रोडसाठी पण भैया खूप मोठा पाठपुरावा करतात. हे लातूर जिल्ह्यासाठी झालं, महाराष्ट्रासाठी झालं, पण भैयांनी आपल्या गावासाठी काय केलं तर भैयांनी उदगीर शिरोळ जाण्याचा हा रस्ता केला. तर भैया माझं गाव तोंडार आहे, तिकडं पण थोडं आपण लक्ष द्यावं त्याची विनंती करतो. तर भैयांबद्दल सांगण्याबद्दल खूप काही आहे, फक्त त्यांचा शेवट असा करतो की हे सगळं भैयांना का करावं. तर भैया जेव्हा परदेशात होते 2006-07 साली त्यांनी डेव्हलप कंट्रीज पाहिले आणि त्यांनाही वाटलं की भारत पण हा एक डेव्हलप कंट्री व्हायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचं एक फेमस स्पीच आहे, आय हॅव अ ड्रीम. आणि बहुतेक भैया त्यापासून इन्स्पायर झाले असावे आणि त्यांनी पण डेव्हलप भारताचं एक स्वप्न पाहिलं आणि त्या डेव्हलप भारतामध्ये त्यांना इंडस्ट्रियल ग्रोथ, विजनरी लिडरशिप, ऑनेस्ट गव्हर्नन्स या सगळ्या गोष्टींचा सहभाग, या सगळ्या गोष्टी नोंद करून भारताला कुठेतरी उंचीवर नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे. तर त्यासोबतच सोशल रिफॉर्म्स आणि इकॉनॉमिक प्रोग्रेस हे सगळ्यात महत्वाचं आपल्या भागासाठी आहे. तर भैयांना हे त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी रोटरी आणि उदगीर हे त्यांच्या सोबत आणि पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले. आणि तुम्ही जे आहात त्याबद्दल आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि आजचा जो उदगीर भूषणचा पुरस्कार आहे तो आपल्याला प्रदान करताना मनस्वी खूप आनंद आहे. फक्त भैयाचं एक प्रोवर्ब शेवटी सांगतो, जे पण भैयांनी आजपर्यंत अचीव केलंय त्याच्यासाठी ते खूप योग्य राहील. आय नेव्हर ड्रीम्ड अबाउट सक्सेस, आय नेव्हर ड्रीम्ड अबाउट सक्सेस, आय वर्क फॉर इट. वी आर प्राऊड ऑफ यू भैया अँड थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद अभिजितजी. आता आपण या मानपत्राचे मी आपल्या सर्वांसमोर वाचन करत आहे आणि त्यानंतर आपण त्यांचा इथे सत्कार करणार आहोत.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटर तर्फे या उदगीर भूषण पुरस्कार 2026-27 चे सन्मान पत्र याचे मी इथे वाचन करत आहे. उदगीरच्या मातीत घडलेला एक गुणवंत विद्यार्थी ते NIT आणि जागतिक पातळीवरील उच्च शिक्षण पूर्ण करून आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट जगतात यश संपादन करणारा एक अभ्यासू उद्योजक व धोरणकर्ते असा आपला प्रेरणादायी प्रवास राहिला आहे. उच्च शिक्षण व अतांग अनुभव गटाशी असतानाही आपली नाळ कायम उदगीरच्या मातीशी जोडलेली राहिली. कोळखेडच्या शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे, ग्रामीण तरुणांसाठी मोफत अभ्यासिकेची उभारणी करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणे यातून आपल्या भूमीप्रती असलेली गाढ निष्ठा दिसून येते. गेल्या काही वर्षात देशातील केंद्रीय नेतृत्वासोबत काम करत असताना आपण आपल्या तांत्रिक आणि धोरणात्मक कौशल्याचा उपयोग करून उदगीर लातूर परिसरातील लिंक रोड, उड्डाणपूल आणि महत्वाचे रस्ते विकासासाठी दिलेले योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. आपली हीच दूरदृष्टी ग्रामीण विकासाची तळमळ आणि उदगीरच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटर तर्फे आपणास अत्यंत आदराने उदगीर भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करत आहोत. तर मी सर्व सभागृहाला विनंती करतो की आपण आज हा रोटरी भूषण पुरस्कार अमोलजी पाटील सरांना इथे प्रदान करत आहोत. मी हा पुरस्कार देत असताना त्यांचे आई आणि वडील इथे उपस्थित आहेत, त्यांचे कुटुंबीय इथे उपस्थित आहेत. मी त्या सर्वांना विनंती करतो की आपणही हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचंय. अमोलजींनी उदगीरची एक वेगळी ओळख भारतभर निर्माण करून दिलेली आहे आणि आमच्या गावचा, आमच्या उदगीरच्या मातीचा एक सुपुत्र इतकी यश संपादन करत असताना रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटरला खूप खूप आनंद होत आहे आणि या आनंदाचाच एक भाग म्हणून आज आम्ही आपणास उदगीर भूषण पुरस्काराने ते सन्मानित करत आहोत. स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी साहित्य सभा घेऊन जायचं सन्मानाचं. इथे आपण त्यांना एक मानपत्र रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटरचं मोमेंटो खादीची शाल असले पुरस्काराचं स्वरूप आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट निवडणुकीचे प्रांतपाल जयभाई पटेल यांच्या हस्ते रोटरी नगरीच्या नगराध्यक्ष स्वातीताई मुळे यांच्या उपस्थितीत आज आपण अमोल बसवराज पाटील बिराजदार यांचा उदगीर भूषण पुरस्काराने सन्मान करत आहोत. अमोलजींच्या आई एवढे दोघेही उपस्थित आहेत. रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटर उदगीरचे सर्व नागरिक आपल्या हृदयात राहू इच्छितात. अमोलजी, आपण उदगीरकरांसाठी जे रस्ते बांधणीचं जे काम केलेलं आहे ते काम कधीही विसरलं जाणार नाही. अमोलजींचे वडील बसवराज पाटील यांचेही इथे सत्कार केला जात आहे. रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटरचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रमांना यांच्या संकल्पनेतून खादी आज आम्ही इथे सर्वांना भेट स्वरूपात देत आहोत. खूप खूप धन्यवाद अमोलजी. यानंतर रोटरी क्लब ऑफ
पृथ्वी सेंट्रल तर्फे सहाय्यक प्रांतपाल व प्रांतपाल या दोघांचाही सन्मान करायचा झालेला आहे. टीम 2026-27 तर्फे आपला एक सन्मान केला जाणार आहे. सर अध्यक्ष विक्रमानंद संकाळे व सचिव सुधीरजी जाधव यांना विनंती करतो की आपण अमोल पाटील सरांच्या सत्काराच्या उत्तराच्या आधी सहाय्यक प्रांतपाल व प्रांतपाल या दोघांचा इथे सत्कार करायचा आहे. लवकर स्वयंसेवक आपण लवकर साहित्य यानंतर सत्काराला उत्तर म्हणून आपण जी बोलणारच आहे, तर लवकरात लवकर आपण सहाय्यक प्रांतपाल आणि प्रांतपाल यांचे इथे सन्मान करायचा आहे. टीम 2026-27 तर्फे यांचा इथे सन्मान केला जात आहे. सभागृहामध्ये उपस्थित सर्व उपस्थितांना मी विनंती करतो की सर्वांनी आपल्या स्थानावर बसायचे आहे. या कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था वरच्या हॉलमध्ये केलेली आहे. कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही. अमोल भाई आता सत्काराला उत्तर देणार आहेत, त्यांचंही आपल्याला भाषण ऐकायचंय. यानंतर जयेशभाईंचाही सन्मान लवकर करायचे. सर आपण थोडस पास घ्या. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. रोटेरियन जयेशभाई पटेल आज आमच्या विनंतीला मान देऊन खास सोलापूरहून आज इथे उपस्थित आहे. त्याबद्दल टीम 2026-27 तर्फे त्यांचा इथे सत्कार केला जात आहे. खूप खूप धन्यवाद जयजी. यानंतर मी डिस्ट्रिक्टचे फर्स्ट लेडी पावल बाबांचा वेगळा सत्कार ते अध्यक्ष महोदय करत होतात. यानंतर आजचे सन्माननीय ज्यांना आपण इथे पुरस्कार दिलेला आहे, ज्यांना आपण आज इथे सन्मान दिलेला आहे वकीलभूषण असे अमोलजी पाटील यांनी मी विनंती करतो की त्यांनी या सभागृहाला आपले मनोगत सांगावे. मंचावरील सर्व सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम आज ह्या एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला जमलेले दिल्लीचे प्रथम नागरिक स्वातीताई हुडे, रोटरी क्लबचे गव्हर्नर जयजी पटेल, नवीन येणारे अध्यक्ष विक्रम भैया व ज्यांनी मागच्या वर्षी चांगला कार्यकाळ आपला संपवला, प्रशांतजी, विजूदादा, मोतीदादा, रवी भाऊ, सोनटके काकू, मुस्तादार मॅडम व जमलेले
सर्व माझे मित्रमंडळी, वरिष्ठ माझे नातेवाईक व आलेले सर्व मंडळी, त्यांनी मला एका आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी जे आले, त्या सर्वांचा मी सर्वप्रथम आभार मानतो. आज जयेशभाईंनी सांगितलं की रोटरीमध्ये 1 वर्षामध्ये सगळा पदभार चेंज होतो आणि नवीन टीम येते. आणि मग मला आज कळालं की ते जास्त पॉलिटिकल लोक काढत नाहीये, कारण पॉलिटिक्समध्ये जर प्रत्येक गोष्टी जर चेंज व्हायला लागलं तर मग ते अवघड होईल. त्याच्यामुळे रोटरीची जी संकल्पना आहे पॉलिटिक्समध्ये नाही, त्यामुळे बहुतेक तुम्ही लोकांनी पॉलिटिकल क्लासला जास्त बोलवले. स्वातीताई एकट्या आहेत, पण स्वातीताई पॉलिटिक्सपेक्षा समाजकारणाकडे जास्त लक्ष द्यायचं, त्याच्यामुळे त्यांच्यावर तो इम्पॅक्ट होणार नाही. आणि हे जे दाखवून दिले की रोटरीचा पुरस्कार मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. जवळजवळ 3 तासाचा कार्यक्रम पूर्ण अटेंड करावा लागतो आणि लगेच तो पुरस्कार. तर वडिलांसोबत ते चर्चा झाली की आता मी इंजिनिअरिंगला ओरिसाला जाणार. ते म्हणाले ओरिसाला इंजिनिअरिंग करून काय करायचं, महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग नाही आहे. पुण्यात आहे, औरंगाबादमध्ये आहे, संभाजीनगर, आता मग मुंबईमध्ये आहे, तर ओरिसालाच कसं आहे. तरी मी हट्ट करून आणि माझे जे काही मित्र होते त्यांचा नंबर लागला होता. त्यांच्या वडिलांनी माझ्या वडिलांना समजावलं की नाही, NIT हे वेगळं असतं, राष्ट्रीय लेवलचं कॉलेज आहे, असं तसं म्हणून मी राऊरकेला पहिल्यांदा गेलो. मग राऊरकेला गेल्यानंतर आमच्याकडे खूप रॅगिंग ते खूप मोठा प्रकार असतो. तेव्हा व्हायचं, आता बंद झालं पाहिजे. तर ते म्हणायचं की कहाँ से ते म्हणायचं उदगीर. म्हणजे उदगीर कहाँ पे है, उदगीर कहाँ पे है, लातूर डिस्ट्रिक्ट में. लातूर की पता तेरे गाँव में बात करता, तेरे गाँव में खासियत करता. मग मी म्हणायचो 1993 में भूकंप हुआ था सर वहाँ पे, वहीं का उदगीर है, पिल्लारी है, मुसर है, और कोई बड़ी बातें बता. तो सर हमारे जो वहाँ के सांसद है वो स्पीकर रह चुके हैं, स्पीकर है, और क्या म्हणतात ते होम मिनिस्टर झाला सुभाष पाटील साहेब. मग मला स्ट्रगल करावं लागायचं की उदगीरची ओळख काय, व्हॉट इज द वन थिंग दॅट यू नो उदगीरला डिस्क्राइब करेल ॲट अ नॅशनल लेवल, की पुणे म्हणेल क्या उदगीर मतलब क्या है. मग त्याच्यात ते पानिपतचा एक उल्लेख केला होता, पानिपतची जी लढाई झाली होती. मग तेव्हा मग ते ठरवणार. त्याच्यानंतर मी सगळ्यांना सांगायचं की पानिपतची जी सुरुवात होती उदगीरची होती, उदगीर के किल्ल्याची होती. आणि योगायोग असं झाला की पिक्चर आला आणि त्या पिक्चरमध्ये पहिला सीनच पानिपतच्या पिक्चरमध्ये उदगीरचा होता. तर मला बऱ्याच माझ्या जुन्या मित्रांनी मेसेज केले की आज तुझं बोलला तर फार सही आहे. एक मला किस्सा सांगायचा होता. दुसरं, आता उदगीरची ओळख करण्यासाठी भरपूर लोक आहेत आणि 99 पासून आज 2026 म्हणजे 27 वर्ष झाले. लॉट ऑफ वॉटर हॅज फ्लोन, खूप पाणी भरायला आहे. तर आपल्याकडे चांगले उद्योजक आहेत, आपल्याकडे चांगले राजकारणी लोक आहेत आणि त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. वेगळ्या पक्षातले आहेत. उदगीरमध्ये आपण तुम्ही कुठेही भेटतो सगळ्यांना, तर संजय भाऊंनी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांचं आता उदगीरचे बऱ्यापैकी सगळ्यांना नाव माहिती आहे. त्यांनी भरपूर विकास कामं केली आणि आता उदगीरची अशी ओळख तेवढं द्यायची की आता म्हणजे स्ट्रगल नाही आहे. बहुत लोग हैं कि उदगीर को पहचानते हैं. तो दॅट्स अ गुड फिलिंग. एक चांगला सुखद अनुभव असतो जेव्हा तुम्ही दिल्लीत किंवा बाहेर दुसऱ्या देशात बसता आणि लोक विचारकडे उदगीर आहे कहाँ पे, तो तुम्ही तो स्ट्रगल नाही आहे. पण आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की उदगीर असो किंवा अजून कुठले छोटं गाव असो आपल्या परिसरातले सगळे, आपल्यामध्ये मला एक संधी मिळाली की वेगवेगळ्या भागातील लोकांसोबत संवाद करणे, संपर्क, त्यांच्यासोबत वादविवाद
तर आपल्या भागातील लोकांमध्ये जी चिकाटी आणि हार्डवर्किंग आहे ती मला दुसरीकडे तेवढं मिळत नाही. आपल्याकडे लोक खूप ऍस्पिरेशनल आहेत, महत्वाकांक्षी आहेत, पण आपण थोडस आत्मविश्वासामध्ये कमी पडतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की यार कुठे या उदगीर लहान गाव, बॉर्डरवरचा एरिया, पुण्यातली मुलं, मुंबईतली मुलं किंवा मोठ्या दुसऱ्या शहरातली मुलं आणि आपली मुलं तिथे टिकतील का, तेवढा एक जर पार्ट सोडला तर मला वाटतं की आपण कोणाच्याच कमी नाही आहे. उदगीरमधली सगळी तरुण मंडळी त्या म्हणजे हार्डवर्कमध्ये कुठे कमी पडत नाही, त्यांच्या इंटेलेक्ट लेवलमध्ये कुठे कमी नाही आहे, त्यांचं म्हणजे बुद्धिमत्ता चांगली आहे. फक्त थोडा आपल्याला गरज असते ते म्हणजे कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफ. तर मला एक रोटरी क्लबला सुद्धा एक विनंती करायची की तुम्ही जे कार्यक्रम घेता तरुणाईला फोकस ठेवून की आपल्याला जागतिक लेवलवर, ग्लोबल लेवलवर सक्सेस होण्यासाठी काय काय केलं पाहिजे. आणि आपल्याकडे भरपूर सक्सेस स्टोरी मुस्तफा मॅडम आहेत, आशिष भैया इज साउथ एशिया लैटिन अमेरिका के वाइस प्रेसिडेंट. साउथ एशिया और लैटिन अमेरिका मतलब मोटा मोटी 30-35% ऑफ द ग्लोब, 35% वर्ल्ड की आबादी. उस आबादी के बड़े HP कंपनी के वाइस प्रेसिडेंट आशिष भैया है. आशिष भैया आमच्या शाळेतून शिकलेले आहेत, तिथलेच एक उदगीरचे आहेत. असे भरपूर लोक आहेत. म्हणजे मी भरपूर उदाहरण देऊ शकतो. प्रभुने भैया आहे, कासराळीकर आहे. आम्ही US मध्ये होतो तेव्हा भरपूर लोकांना भेटायचो. आमचा अजून कुठे कुठे संपर्क होतो, सोशल मीडियावर कधी कधी कनेक्ट होतो. तर हे सगळे जे जुने आपले खाणी आहेत, ह्या खाणीतून तुम्ही जरा हे करून काय मायनिंग करून यू नीड टू शो हे जेम्स आणि डायमंड जे आपले आहेत हे लोकांना दिसले पाहिजे. आणि त्याच्यामुळे लोकांचा आत्मविश्वास आणि अरे हे आपल्या वर्गात आहे, हा इथेच फिरलेला आहे, ह्या झडपीमध्ये खेळलेला आहे, ह्या नगर परिषदचा आता ते नगर परिषदेची बिल्डिंग झाली पण आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो, इथेच काय गुलाब बाबा पाणीपुरी होती आणि ते गुलाब बाबा पाणीपुरी खायचो. म्हणजे सगळे लोक इथूनच गेलेले आहेत, ह्याच मातीतून घडलेले आहेत आणि आज कुठल्या लेवलला आहे. तर आपल्याला हे जे काम आहे कुठेतरी सातत्याने आणि एक विजन विषय घेऊन काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे रोटरी इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. तुम्ही लोकांनी हे काम घेतलं पाहिजे की दर एक 2-4 महिन्याला 6 महिन्याला जेव्हा हे लोक कधी येतात इकडल्या भागात इंडियात आले किंवा इव्हन आजकाल तर PCवर पण करू शकतो आपण, त्यांना प्रत्यक्षात यायची पण गरज नाही आहे. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये का मोठ्या स्क्रीनवर लावून उदयगिरी कॉलेज असो, शिवाजी कॉलेज असो, त्यांचं एक कन्सल्टिंग सेशन किंवा एक चर्चासत्र विद्यार्थ्यांसोबत ठेवलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळेल की आपण आपल्यातला माणूस एवढ्या पुढे गेल्या तर आपण पण जाऊ शकतो. आणि त्याच्याकडे 2-4 लोकही घडले तर आपल्यासाठी खूप मोठा फायदा आहे, आपल्या भागासाठी खूप मोठा फायदा आहे. हे एक मला छोटी सूचना जयेश भाई आपके थ्रू करना था मुझे, और ये बात बहुत ही फायदेमंद हो सकती है. आता आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत असताना भरपूर काही आपल्याला म्हणजे शिकता येतं, करता येतं, फिरता येतं, पण दॅट इज ऑल लिमिटेड टू तुमच्या स्वतःसाठी. मी जेव्हा स्पेन्सर्समध्ये होतो किंवा विप्रो, इन्फोसिसमध्ये भरपूर मला फिरायला मिळालं, लोकांसोबत संवाद करायला मिळाला. त्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की एका कमी वेळेत मला भरपूर जागी नोकरी करायचा, भरपूर ठिकाणी राहण्याचा एक संधी मिळाली. पण जी पब्लिक लाईफ असते, पब्लिक लाईफमध्ये काम करून तुम्ही जे लोकांना मदत करू शकता त्याचा एक आनंद आणि त्याचं एक काय म्हणतात त्याला की अचिव्हमेंट हे वेगळीच आहे. आता ह्या रूमनी येताना सांगतो तुम्हाला की कुठल्या कुठंपर्यंत त्याची व्यापकता किती आहे. मी जस्ट फ्लायओव्हरवरून खाली उतरलो आणि आम्ही टर्न घेतला तर पूर्ण पाणी साचलेलं होतं. हे स्लिप रोड उमेश पाटील साहेब माझ्या मागे लागले 1 वर्षापासून रोड करून घेण्यासाठी. आणि शेवटी आम्हाला त्याच्यात म्हणजे यश आला आणि मागच्याच 2 महिन्याखाली जवळजवळ 5,90,00,000 रुपये त्याला मंजूर करून हे स्लिप रोड दोन्ही बाजूच्या फ्लायओव्हरच्या म्हणजे एक्झॅक्टली हे समोरचा रोड म्हणजे मी इथे थांबलोय ना, समोरचा रोड मी तिथे असल्यामुळे आपल्याला करून देता आला. याच्यापेक्षा मोठं म्हणजे योग काय असू शकतो की दॅट इज अन अपॉर्च्युनिटी दॅट आय गॉट. ही संधी मला मिळाली त्याबद्दल मी खूप खूप
देवाला धन्यवाद देतो आणि मी कृतज्ञता व्यक्त करतो की मला तशी संधी मिळाली. माझ्या भागातले रोड तर मी दररोज फिरतो, त्या रोडवर सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलं काम करण्याची संधी मला मिळाली. तर हे रोड आता मी आता जस्ट माहिती काढली, त्यांचं ते टेंडरमध्ये थोडी चूक झाली होती. ते मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये हे लिहिलं होतं की हे रोड आधी करायचं का मेंटेनन्स सोबत करायचा. मग त्यांना मी सांगितलं की हा रोड आधी करायचा, मेंटेनन्स ते होत राहील, पण हा रोड आधी करायचा. एक कॉरिजेंडम असतं, ते 15 दिवसात टेंडर उघडतं, ते कॉरिजेंडम तरी काढलं. तर हे काम माझ्या वडिलांनी 1.5-2 महिन्यामध्ये चालू आहे. पावसाळा संपल्यानंतर चालू होतं. दुसरं, संजय भाऊ पण खूप पाठपुरावा करायचा रिंगरोडचा. मी पण तिथं असल्यामुळं रिंगरोडचा पाठपुरावा करायला सोपा झाला मला. आणि त्या आम्ही सगळे तिथं असल्यामुळं आपला रिंगरोड हा 2 लेनचा 4 लेनचा. आपली पॉप्युलेशन हे म्हणजे आता 1.5 लाख असेल मला, आणि 85,000 मतदार आहे नगरपालिकेचं. पॉप्युलेशन लोकसंख्या 1.5 लाख असेल, तर 1.5 लाखच्या लोकसंख्येला 4 लेनचा रिंगरोड हा कुठे मिळाला. मी चॅलेंज नाही करणार विनाकारण होईल आणि म्हणतील की त्यांना कसं काय मिळालं, म्हणून असं त्याच्यावर नाही बोलायचं. मिळालं चांगलं झालं. आणि ह्या रोडचं काम सुद्धा 6 महिन्यामध्ये चालू आहे, 6 ते 8 महिन्यामध्ये, कारण त्याची बरेच प्रोसेस असते. ते प्रोसेस चालू आहे आणि तेही चालू आहे. आणखी आपण उज्जीर ते आता लातूरला जातो. उज्जीर ते लातूरला जात असताना नळेगावच्या जवळ एक ब्लॅक स्पॉट असल्यासारखं असं शार्प कर्व आहे. नळेगावला म्हणजे कुठे बामणी फाटा आपले धरणी फाटा, धरणी फाटाचं एक आणि नळेगाव असे 2 कर्व आहेत. तर ते सुद्धा आपण परवा एक सर्वे करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये जमलं तर आपण तो ब्लॅक स्पॉट करण्यासाठी फ्लायओव्हरचं बघतोय कसं करायचं. तिथे डिस्टन्स पण कमी होऊन जाईल. बाबासाहेब पाटलांना पण बोललोय, संजय भाऊंना पण बोललोय. ते सगळं करून आपल्याला लवकर त्याची आपल्याला पाठपुरावा करून ते लवकर करून घ्यायचे. त्याच्यामुळे आता लातूर उज्जीर आजच्या लढ्या बनवण्यासाठी 55 ते 60 मिनिट लागतात, अजून एक 10 मिनिट कमी होते. तर लातूर उज्जीर 45 मिनिट ते 50 मिनिटात होते. बाकी हा एक आज मी सकाळी दुपारी हैदराबादहून येत होतो, हा इथला स्ट्रेच खराब आहे. म्हणजे उज्जीर ते मोग्याच्या पुढे मोगा, तोगरी, कमलनगर तो स्ट्रेच थोडा खराब आहे. तिथलं मातीचा प्रॉब्लेम असल्यामुळे होतोय, त्यालाही आपल्याला नीट करून घ्यायचं आहे. तर तेही मी पाठपुरावा करतो. आपल्याला तिथे असल्यामुळं आपल्या भागात जे कामं करता येईल ते करून घेतो. अजून तुमच्या काही सुझाव असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर ते मला नक्की कळवा. माझा नंबर बऱ्याच लोकांकडे आहे, तरी मला फोन करा, व्हॉट्सअप करा. जे करता येईल ते 100% मी करण्याचा प्रयत्न करतो. ते SS पाटील साहेब आहेत, मोतीदादा आहेत, डेअरी पुनर्जीवनमध्ये त्या लोकांनी नरेश आहे. सर्वांनी खूप प्रयत्न घेतले आणि त्यांना मला जिथे जिथं मदत करता येईल माझा खारीचा वाटा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्यांना मदत करायला. त्यांनाही यश मिळालं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. तर हे म्हणजे आपण एवढ्या मोठ्या माणसासोबत काम करत असताना आपण ब्रह्मपुत्रावर 5,000 8,000 कोटीचे ब्रिज बांधतो. जोजिला टनल जम्मू काश्मीरमध्ये 12,000 कोटीचं जोजिला टनल आहे. मग हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हे जवळजवळ 1 लाख कोटी जातं. 1 लाख कोटीमध्ये शून्य किती त्याला वेळ लागेल आपला सगळा म्हणजे आयडिया. तर मी स्वतःला एवढा नशिबान समजतो की या सगळ्या प्रोजेक्ट्सवर किंवा या सगळ्या प्रोजेक्टबद्दलची प्लॅनिंग फेजमध्ये चर्चेमध्ये मला हे काम करायला मिळालं. आणि हे केवळ तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छामुळे. आताच मी पाटील साहेबांना सांगत होतो की ते म्हणाले नाही तुम्ही टेक्निकल असल्यामुळे. टेक्निकल आहे, हुशार आहे, माझ्यापेक्षा खूप खूप हुशार लोक आहेत, पण सगळ्यांना संधी नाही मिळत. संधी त्याला मिळते त्याच्यावर काहीतरी ब्लेसिंग असतात, कुठेतरी आशीर्वाद असतो, शुभेच्छा असतात. तर मी त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप खूप ऋणी आहे आणि असंच आपलं प्रेम आशीर्वाद माझ्यावर असू द्या हीच माझी थोडी प्रार्थना आहे. आज तुम्ही सर्वांनी मला रोटरी क्लबने जो सन्मान केला तो सन्मान आता माझ्यासाठी अचिव्हमेंट नसून एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शब्द देतो की जे जे मला करता येईल, जे जे मला जमेल आपल्या भागाच्या विकासासाठी, ते क्षेत्र कुठलंही असू ते मी पूर्ण झोपून काम करण्याची तुम्हाला माझ्याकडून पूर्ण वचन देतो, गॅरंटी देतो. बाकी
हे सुरत चेन्नईबद्दल आता जयेश पटेल साहेबांनी बोलतात. सुरत चेन्नईचं हे खूप जबरदस्त हे आहे, म्हणजे त्याची स्टोरी खूप चांगली आहे. सुरत चेन्नईचा हा जो रस्ता आहे हा म्हणजे सुरत पासून नाशिकला आहे. नाशिक ते नगर, नगर ते सोलापूर, सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते चेन्नई. टोटल हे जवळजवळ 50,000 किलोमीटर होते आणि ह्याची लांबी जवळजवळ 1400 किलोमीटर होती आणि ती आता 320 किलोमीटर कमी होणार आहे, कारण आपण पूर्ण अलाइनमेंटच नवीन घेतली. त्याच्यामुळे सोलापूरला एवढा मोठा फायदा झाला. आणि जयेश भाईंनी आता एकदम करेक्ट सांगितलं, तर सगळ्यात मोठा फायदा रोड्सचा, खास करून एनएचचा, नॅशनल हायवेचा, गडकरी साहेबांच्या खात्याचा जर कुठल्या जिल्ह्याला झाला असेल महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतात, तर टॉप 3 मध्ये सोलापूर असेल. कारण एकट्या सोलापूरमध्ये जवळजवळ 70-75 हजार कोटीची कामं आमच्या खात्याने साहेबांनी केलेली. तो जयेश भाई, आपको भी उद्योग के लिए उस हिसाब से थोड़ा सा चुकता माल देना पड़ेगा. ये मैं इसलिए नहीं बोल रहा हूँ, इसके पीछे कोई रीजन है. तो हमने सोलापुर को इतना कुछ दिया, तो आपको रोटी के हिसाब से कुछ ना कुछ ज्यादा उद्योग के लिए देना पड़ेगा. आणि रोटरीला मी परत एकदा एक ॲडवाईस देऊ इच्छितो की तुम्ही जे संपर्क अभियान आहे तुमचा वेबपेज तयार करा, किंवा तिथे तुम्ही तरुणांसोबत एंगेज होऊ शकता. कारण जोपर्यंत आपण हे जे सगळे कार्य करतो, तर जयेशभाईंनी बरेचसे कार्य सांगितले की आपण प्लांटेशन करतोय, महिला सशक्तीकरणमध्ये काम करतोय. तसं 2-3 मोठे एका वर्षाचे जर समजा आता विक्रम भैयांनी जर आय एम जस्ट सजेशन, तुम्ही बिलकुल याला सजेशनला तुम्ही हे करू शकता, बाजूला ठेवू शकता की वेस्ट मॅनेजमेंट हा एक काम रोटरी करेल. प्रत्येक अध्यक्ष 1 किंवा 2 कामचं टार्गेट देईल की वेस्ट मॅनेजमेंट उद्योग मधला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असो, किंवा एक वॉकिंग ट्रॅक्स असू द्या, किंवा ट्रॅफिक बद्दलचे रूल्स पालन, किंवा रोड सुरक्षा, रोड सेफ्टी, हे एक व्यापक लेवलवर केलं पाहिजे. हे कल्चरल शिफ्ट आहे. हे लोकांना असं फक्त 2दा 6 कार्यक्रम घेऊन नाही होत. हे करण्यासाठी यू हॅव टू चेंज द बिहेवियर. कल्चरल शिफ्टसाठी तुम्हाला परत परत वारंवार बंबाडिंग करावं लागतं, त्यांना समजून सांगावं लागतं की हे केल्यानं काय फायदा आहे, हे नाही केलं तर काय नुकसान आहे. तर असं काहीतरी 2 मोठे मुद्दे उचला आणि त्याच्यावर पूर्ण झोकून द्या. मला काय मदत लागेल ते बिलकुल तुम्ही आदेश द्या. मी तुमच्या आदेशाच्या जे जे मला करता येईल ते तुम्हाला मदत करेल. ते गव्हर्नमेंट असू, काही स्कीम्स असू द्या, किंवा प्रायव्हेट कॅपॅसिटीमध्ये जे करता येईल. तर हे एक मला सांगायचं आहे त्या माध्यमातून. बाकी वेळ खूप झाला, मी जास्त बोलणार नाही. परत एकदा सर्व आयोजकांचे, रोटरी क्लब, जमलेले ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी, मित्र मंडळी, या सर्वांचे आभार. असंच आपला प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा माझ्या असू द्या. मला असंच तुमच्या आशीर्वादाने ह्या आपल्या भागासाठी काहीतरी अजून कामं करत राहायची ऊर्जा मिळून ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिक्षणाच्या संधी आणि करिअर गायडन्सचे हे चांगलं मोठं काम आम्ही रोटरी क्लब बुद्धी सेंटरतर्फे उभं करणार आहोत. तुम्ही आता सांगितलं 3 तास तुम्हाला कार्यक्रम अनुभवावा लागला. आमची रोटरी क्लबची आमची इच्छा होती की आपण रोटरीचा हा सगळा प्रोटोकॉल तो कार्यक्रम पाहावा, आणि आम्हाला माहिती होतं तुम्ही बेस्ट फिनिशर आहात, तुम्ही आजचे बिझनेसिंग धोनी आहात, त्यामुळे माहिती होती. त्यामुळे आम्ही तुम्हाला शेवटची बॅटिंग दिली आणि तुम्ही ती चौथ्या षटकाने गाजवली. यात काही शंका नाही. तुम्ही आमचे महेंद्रसिंग धोनी आमचे. आजचा हा कार्यक्रम आपण शेवटच्या टप्प्यात आलेला आहोत. मी आमच्या क्लब सचिव रोटरी डॉक्टर सुधीर जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन इथे करावे. मी उपस्थित सर्वांना विनंती करतो, आभार प्रदर्शनानंतर पृथ्वीमध्ये अनेक संस्था इथे उपस्थित आहेत जे मुलांचा सत्कार करू इच्छितात. त्यांचा सत्कार होईल आणि त्यानंतर सर्वांनी जेवण करायचे. जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. सन्माननीय व्यासपीठ, आभार मानण्याची आपली संस्कृती आहे. वेळ खूप झालेला आहे, की जास्त वेळ नाही देणार, पण आभार मानणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सन्माननीय व्यासपीठावरील आमचे डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर जयजीभाई पाटील सोलापूरहून आमचा कार्यक्रम यशस्वी केला.
त्याचबरोबर प्रथम डिस्ट्रिक्टच्या लेडी पारुलजी पटेल त्या पण येऊन आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर पीडीसी पास्ट गव्हर्नर सुधीरजी लातूरी व संगीता यांनी पण येऊन आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली. त्याचबरोबर जे आजचे सत्कार मूर्ती होते अमोलजी पाटील सर त्यांनी उद्योगकरांच्या विनंतीला मान देऊन हा सत्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीहून त्यांचं आगमन झालं. त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं खूप खूप रोटरी क्लब परिवारातर्फे आभार मानतो. रोटरी परिवाराचे सर्व सदस्य, आमचे कार्यकारी सदस्य, कार्यक्रम हा एकाने होत नसतो. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आम्ही रोटरीच्या वतीने धन्यवाद मानतो. हा ऑनलाईन ज्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचे पण धन्यवाद. त्याचबरोबर जे पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे रोटरीच्या वतीने धन्यवाद मानतो. त्याचबरोबर उद्गीरच्या प्रथम महिला आपल्या स्वातीताई गुळे या पण आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज उपस्थिती दिली त्यांचे धन्यवाद. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते, पण उद्गीरची यशस्वी स्त्री म्हणून आपण प्रथम दिली आपण स्वातीताईंना पाहतो. त्यांच्या मागे आपले सचिनभाई गुळे आहेत ते पण आज उपस्थित आहेत. त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद मानतो. आपल्या उद्गीर नगर परिषदेचे नगरसेवक या ठिकाणी बरेचसे उपस्थित आहेत. त्यांचे सर्वांचे मी रोटरीच्या वतीनं त्याचबरोबर उद्गीर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मित्रमंडळी व सर्वजण जे आले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. वेळ खूप झालेला आहे, जरी कोणाचे नाव विसरून राहिले तरी सर्वांचे रोटरीच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि रोटरीतर्फे विनंती करतो की सुरुची भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे की सर्वांनी सुरुची भोजन घेऊनच कार्यक्रम प्रस्थान करावं. धन्यवाद. मी नगर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम सुद्धा यांना मीटिंग अटेंड करण्याची विनंती करतो व इथे विविध सामाजिक संस्था त्या उपस्थित आहेत. पतंजली योग समितीची जी नूतन कार्यकर्ते ते उपस्थित आहेत. ते अमोल यांचा इथे सत्कार करणार आहेत त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत तेही त्यांचा सत्कार करणार आहेत आणि अनेक संस्थेचे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत जे नूतन अध्यक्ष आणि सचिव ॲडव्होकेट विक्रम सकाळे आणि सुधीरजी जाधव यांचा इथे सत्कार करणार आहे. त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. साध्या डान्स त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सर्व गेस्टना जेवणासाठी घेऊन जायचं राहुजी आपण सर्व गेस्टना अमरपूरून आलेले सर्व सदस्य सर्वांना मी विनंती करतो संतोषजी आपण रोटरीच्या सर्व सदस्यांना जेवणासाठी घेऊन जायचं आहे हॉलमध्ये.